मित्रांनो, भारताच्या इतिहासात काही व्यक्तिमत्व असे आहेत ज्यांच्या कार्यामुळे संपूर्ण देश एकत्र बांधला गेला। आज आपण अशाच एका महान नेत्याबद्दल जाणून घेणार आहोत। भारताचे लोहमनुष्य सरदार वल्लभभाई पटेल। 31 ऑक्टोबर हा दिवस देशभरात साजरा केला जातो राष्ट्रीय एकता दिन म्हणून। कारण या दिवशीच 1875 साली गुजरातच्या नाडियाड या छोट्या गावात एका विलक्षण नेत्याचा जन्म झाला। त्यांनी आपल्या आयुष्यात राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान दिलं आणि भारताला खऱ्या अर्थाने एक संघ बांधलं। वल्लभभाई पटेल यांचा जन्म एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला। त्यांचे वडील झवेरभाई पटेल हे प्रामाणिक आणि कष्टाळू शेतकरी होते, तर आई लाडबाई धार्मिक आणि दयाळू स्वभावाची होती। घरात फार साधेपणा होता, पण शिक्षणाची ओढ मात्र प्रचंड होती। लहानपणीच वल्लभभाई हुशार आणि हट्टी स्वभावाचे होते। त्यांना शिकायचं, काहीतरी मोठं करायचं आणि देशासाठी योगदान द्यायचं असं मनोमन वाटायचं। अभ्यासाबरोबर त्यांनी शेतीची कामं केली, घरचं ओझं उचललं, पण मनात एक मोठं स्वप्न होतं, शिक्षण घेऊन देशासाठी काहीतरी करण्याचं। त्यांनी इंग्लंडला जाऊन वकिलीचं शिक्षण घेतलं आणि तिथे उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून नाव कमावलं। परत भारतात येऊन त्यांनी वकिली सुरू केली आणि थोड्याच काळात एक नामवंत वकील म्हणून ओळख मिळाली। पण वल्लभभाईंचं मन केवळ पैशात नव्हतं। त्यांना वाटायचं देश परकीयांच्या ताब्यात आहे आणि आपण सुखात जगावं हे योग्य नाही। अशा वेळी त्यांची भेट झाली महात्मा गांधींची आणि त्या भेटीने त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला। गांधीजींच्या अहिंसात्मक तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली। 1918 साली खेडा सत्याग्रहात त्यांनी नेतृत्व केलं आणि 1928 मध्ये बारडोली सत्याग्रहात शेतकऱ्यांसाठी लढा दिला। बारडोलीतील शेतकऱ्यांवर अन्याय झाला तेव्हा वल्लभभाई पटेल यांनी अहिंसेच्या मार्गाने सरकारला झुकवलं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला। त्यावेळी लोकांनी त्यांना नाव दिलं सरदार। त्या दिवसानंतर सरदार पटेल भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा अविभाज्य भाग बनले। त्यांनी अनेक आंदोलने, सत्याग्रह आणि तुरुंगवास सहन केला, पण त्यांचा आत्मविश्वास कधी ढळला नाही। त्यांना विश्वास होता, आपण एकत्र राहिलो तर कोणतीही शक्ती आपल्याला थांबवू शकत नाही। 1947 साली भारत स्वतंत्र झाला, पण त्याचवेळी एक मोठं संकट देशासमोर उभं राहिलं, ते म्हणजे 562 संस्थानिक राज्यांचं एकत्रीकरण। ब्रिटिशांनी भारतातून जाताना या राज्यांना स्वतंत्र राहण्याचा पर्याय दिला होता। जर हे सगळे राज्य वेगवेगळे राहिले असते तर आजचा भारत तुकडे तुकडे झाला असता, पण सरदार पटेलांनी ते होऊ दिलं नाही। त्यांनी अत्यंत शहाणपण, मुत्सद्देगिरी आणि कठोर निर्धाराने या सर्व संस्थानांना भारतात विलीन करून घेतलं। काही राज्यांना समजावून सांगितलं, काहींना ठाम शब्दात इशारा दिला आणि काही ठिकाणी कडक कारवाई केली। हैदराबाद, जुनागड आणि काश्मीर सारख्या गुंतागुंतीच्या प्रकरणावर त्यांनी जबरदस्त कामगिरी केली। त्यांच्यामुळेच आज आपण एकसंघ भारत पाहू शकतो। म्हणूनच त्यांना इतिहासात ओळखलं जातं भारताचे शिल्पकार आणि लोहमनुष्य म्हणून। सरदार पटेल यांचा स्वभाव कठोर होता, पण हृदय अत्यंत संवेदनशील। निर्णय घेताना ते ठाम असायचे, पण त्या प्रत्येक निर्णयामागे देशहित असायचं। त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवांची पायाभरणी केली, पोलीस व्यवस्थेला संघटित केलं आणि नव्या भारतासाठी मजबूत रचना तयार केली। त्यांच्या दूरदृष्टीमुळे आजही आपली प्रशासन व्यवस्था मजबूत उभी आहे। त्यांच्या निर्णय क्षमतेमुळे त्यांना लोहमनुष्य म्हटलं गेलं। त्यांचा आवाज होता ठाम, आत्मविश्वासपूर्ण आणि देशप्रेमाने ओतप्रोत। 2018 साली भारताने सरदार पटेलांना सर्वात मोठं श्रद्धांजली दिली, स्टॅच्यू ऑफ युनिटी। हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे, तब्बल 182 मीटर उंच। गुजरातमधील नर्मदा नदीच्या किनारी उभारलेला हा पुतळा भारताच्या एकतेचं, दृढनिश्चयाचं आणि प्रगतीचं प्रतीक आहे। हा स्मारक केवळ त्यांच्या स्मृतीसाठी नाही, तर प्रत्येक भारतीयाला आठवण करून देतो की आपण एकत्र राहिलो तर काहीही शक्य नाही। दरवर्षी लाखो लोक येथे भेट देतात आणि एक भारत श्रेष्ठ भारत या विचारांचा अनुभव घेतात। सरदार पटेलांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत। ते म्हणायचे, राष्ट्राची एकता ही आपल्या शक्तीचं मूल आहे। ते नेहमी सांगायचे, धैर्य, विश्वास आणि एकता या 3 गोष्टी ज्या राष्ट्रात असतात ते राष्ट्र कधीच झुकत नाही। त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारत आज जागतिक पातळीवर उभा आहे। ते म्हणाले होते, आपण स्वतंत्र झालो आहोत, पण आता त्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याचं काम प्रत्येक भारतीयाचं आहे। हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे। सरदार पटेलांनी दाखवून दिलं की राजकारणात प्रामाणिकपणा, देशप्रेम आणि दृढ निश्चय असेल तर कोणतंही मोठं कार्य साध्य होतं। त्यांनी देशाला एक संघ केलं आणि आज आपण भारत माताला अखंड स्वरूपात पाहू शकतो। याचं श्रेय या एका महान व्यक्तिमत्वाला जातं। मित्रांनो, सरदार पटेल हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर भारताचं धडधडतं हृदय होतं। त्यांनी आयुष्यभर देशासाठी झटून काम केलं आणि आपल्याला दिली एकता, आत्मविश्वास आणि देशभक्तीची शिकवण। आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी ठरवूया की त्यांच्या स्वप्नातील एकसंघ, प्रगत आणि शक्तिशाली भारत घडविण्यासाठी आपणही आपला वाटा उचलू।
आपण भले कोणत्याही धर्माचे, जातीचे किंवा भाषेचे असू, पण आपण सर्वप्रथम भारतीय आहोत ही भावना जिवंत ठेवणं हे सरदार पटेलांना खरं अभिवादन ठरेल. जय हिंद, जय सरदार पटेल.